प्रेक्षकांसाठी खुशखबर. साम टीव्हीच्या सुप्रसिद्ध सुगरण कार्यक्रमातील खमंग, रुचकर आणि चमचमीत रेसिपी आता YouTube वर लवकरच. नमस्कार, मी दुर्गेश सोनार. आवाज महाराष्ट्राचा या विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं स्वागत. मुंबईचा महापौर कुणाचा होणार याची उत्सुकता कमालीची ताणली गेली असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुरब्बी राजकीय खेळी केली आणि मुंबईच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक भाजप लढवणार नाही अशी घोषणा केली. फक्त महापौर आणि उपमहापौरच नव्हे तर स्थायी समिती, बेस्ट समिती, आरोग्य समिती अशा कोणत्याही समित्यांची निवडणूक भाजप लढवणार नाही. इतकंच नाही तर भाजप विरोधातही बसणार नाही असंही मुख्यमंत्र्यांनी आज स्पष्ट केलं. या सगळ्या घोषणा करत असतानाच भाजपचे नगरसेवक मुंबई महापालिकेमध्ये पारदर्शकतेचे पहारेकरी म्हणून काम करतील असं सूचक वक्तव्य देखील मुख्यमंत्र्यांनी केलं. महापालिकेच्या कारभारावर पारदर्शकतेच्या मुद्द्यावरती वचक राहावा यासाठी म्हणून उपलोकायुक्ताची नियुक्ती करण्याची घोषणा सुद्धा त्यांनी केली. कारभार पारदर्शक कसा व्हावा यासाठी 3 वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांची समिती सुद्धा त्यांनी नियुक्त केलेली आहे. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर स्वाभाविकच राजकीय वर्तुळात त्याचे पडसाद उमटू लागलेले आहेत. मुख्यमंत्र्यांचा हा मास्टर स्ट्रोक आहे की माघार आहे असा सवाल सुद्धा या निमित्तानं उपस्थित होतोय. भाजपनं शिवसेनेला एका अर्थी विनाट पाठिंबा दिल्यानं शिवसेनेवर भाजपच्या नैतिक दबावाची टांगती तलवार राहणार हे उघडच आहे. मुंबई महापालिकेतली सगळी सत्ता केंद्र भाजपनं स्वतःहून शिवसेनेसाठी सोडून दिल्यामुळं आता शिवसेनेला त्यांनीच म्हटल्याप्रमाणे करून दाखवावं लागणार हे उघडच आहे. अत्यंत हुशारीनं हा निर्णय घेतल्यामुळं देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा आणखी उजळणार हेही स्वाभाविक आहे. मध्यावधीकडे डोळे लावून बसलेल्या विरोधकांना सुद्धा मुख्यमंत्र्यांनी या निर्णयाच्या माध्यमातून चांगली चपराक दिलेली आहे. एक प्रकारे देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेऊन एकाच दगडामध्ये अनेक पक्षी मारलेले आहेत. मुंबई तुमची आणि महाराष्ट्र आमचा हा मेसेज देण्यामध्ये मुख्यमंत्री यशस्वी ठरलेत असं म्हणायला सुद्धा खरं म्हणजे वाव आहे. तर दुसरीकडे या निर्णयामुळे भाजप नगरसेवकांचा भ्रमनिरास, अपेक्षाभंग झाला असण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. त्यामुळेच कदाचित येत्या काळामध्ये पक्षांतर्गत नाराजीलाही मुख्यमंत्र्यांना सामोरं शक्यता ती आपल्याला नाकारता येणार नाही. 5 राज्यातल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल सुद्धा आता खरं म्हणजे काहीच दिवसात लागणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रातली सत्ता आणखी सुरक्षित करण्यासाठी भाजपनं 2 पावलं मागे घेतली असल्याची शक्यता सुद्धा आहे. एकूणच देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय तर घेतलेला आहे, पण त्याचा नेमका राजकीय अन्वयार्थ काय याचीच उत्सुकता आहे आणि म्हणूनच आपण आज त्यावरती चर्चा करतो आहोत, ज्याचा विषय आहे मुख्यमंत्र्यांची माघार की मास्टर स्ट्रोक. तर एकूणच आपण पाहिलं की मुख्यमंत्र्यांनी आज जी पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये ज्या काही घोषणा केल्या, जे महत्त्वाचं एक वाक्य त्यांनी जे वापरलं की भाजपचे सगळे नगरसेवक मुंबई महापालिकेमधले हे पारदर्शकतेचे पहारेकरी म्हणून काम करतील. ते सत्तेमध्ये सहभागी होणार नाहीत आणि विरोधी पक्षातही बसणार नाहीत, ते निवडणूक लढवणार नाहीत. याचाच अर्थ असा की एकूणच ही संपूर्ण महापालिकेची सत्ता जी मुंबई महापालिकेची आहे ती शिवसेनेला त्यांनी दिलेली आहे. पण हे करत असताना हातचा सुद्धा राखून ठेवण्याचं काम कुठेतरी मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे आणि त्याचमुळं हा सगळा जो निर्णय आहे, मुख्यमंत्र्यांनी आज जो निर्णय जाहीर केलेला आहे त्याचा राजकीय अन्वयार्थ तरी कसा लावायचा, एका अर्थाने हा मास्टर स्ट्रोक आहे का की मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेसमोर घेतलेली ही माघार आहे किंवा शरणागती आहे, या अनुषंगाने आपल्याला ही चर्चा करायची. आणि ही चर्चा करण्यासाठी नेहमीप्रमाणे नामवंत पाहुणे माझ्यासोबत आज या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. भाजपचे प्रवक्ते गणेश हाके या कार्यक्रमात सहभागी होत आहेत आमच्या नांदेडच्या कार्यालयामधून. किशोरी पेडणेकर शिवसेनेच्या संघटक आहेत, परळच्या आमच्या स्टुडिओमधून या कार्यक्रमात त्या सहभागी होत आहेत. अतुल लोंढे काँग्रेसचे प्रवक्ते नागपूरमधून या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत. सकाळच्या सहयोगी संपादक मृणालिनी नानिवडेकर थोड्याच वेळा त्या कार्यक्रमामध्ये परळच्याच स्टुडिओमधून सहभागी होतील. आणि स्टुडिओमध्ये माझ्यासोबत आहेत सुनील कदम, राजकीय विश्लेषक आहेत. या सगळ्यांसोबत आपल्याला एकूणच हा जो मुख्यमंत्र्यांनी घेतलेला जो निर्णय आहे, त्यांनी जी केलेली घोषणा आहे त्याचा एकूण राजकीय अन्वयार्थ काय आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. सुनील कदम,
मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद तर आज घेतली आणि ज्या काही घोषणा केल्या त्यात त्यांनी असं थेटपणे सांगितलेलं आहे की भाजप मुंबई महापालिकेची कोणतीही निवडणूक महापौरपदाची असेल, उपमहापौरपदाची असेल किंवा वेगवेगळ्या ज्या समित्या असतात, मग ती स्थायी समिती असेल, बेस्टची समिती असेल किंवा आरोग्य समिती असेल किंवा सुधार समिती असेल, कोणतीही समितीची निवडणूक भाजप लढवणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली. आणि ते करत असताना त्यांनी जे शब्दप्रयोग जो मुख्यमंत्र्यांनी केला आहे की पारदर्शकतेचे पहारेकरी म्हणून आमचे नगरसेवक सगळे महापालिकेमध्ये असतील, कसं पाहता तुम्ही याच्याकडे? फॉर्म भरण्याची वेळ संपत आली होती आणि 4:45च्या आसपास माननीय मुख्यमंत्र्यांनी ही प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि एकूणच बॉडी लँग्वेज त्यांच्या बोलण्यावरनं आणि सगळे असं दिसत होतं की सगळे प्रयत्न संपले, मेटाकुटीला आलो आहे, काही होणार नाही आहे, कुणी फुटत नाही. गेले 3-4 महिने जसं त्या इलेक्शनचं जेव्हापासून अनाऊन्स झालं तेव्हापासून अनेक लोकांना फोडलं, अनेक पक्षांची लोकं फोडली, परंतु आता काही कुणी त्यांना काही म्हणजे भीक घालत नाही असं वाटलं. त्यामुळे झाकली मूठ 1.25 लाखाची असं म्हणून म्हणजे त्यांच्या बॉडी लँग्वेजमध्ये पारदर्शक म्हणताना ते मिश्किलपणे हसले. म्हणजे काल जे कॅबिनेट झाली, कॅबिनेटमध्ये जे शिवसेनेच्या मंत्र्यांनी त्यांची कोंडी केली त्याच्यावरनं पारदर्शक हा शब्द त्यांना आता गले की हड्डी, म्हणजे जसं चांगले दिवस अच्छे दिन, जसं गले की हड्डी माननीय गडकरी जे म्हणाले होते त्याचप्रमाणे पारदर्शक हा शब्दसुद्धा आता गले की हड्डी होणार आहे. निगलता भी ना बनेगा आणि काढताही येणार नाही असा प्रकार झाला आहे. त्यामुळे सगळे प्रयत्न त्यांचे संपले. दुसरी गोष्ट मला हे सांगायचं आहे, काँग्रेस आणि मनसेसारख्या लोकांनाही निश्वास सोडला असेल, कारण त्यांचेही प्रॉब्लेम मिटले, कारण त्यांना तर आणखी प्रॉब्लेम होतात. म्हणजे जान बची लाखो पाय असे त्यांचे प्रकार झाले, कारण त्यांचे कोण किती फुटणार होते, कोणाच्या गळाला किती लागणार होते, शिवसेनेच्या गळाला लागणार आहेत, BJPच्या गळाला लागणार आहेत की अन्य काही मार्ग स्वीकारणार आहेत. काँग्रेसची तर भीती होती की 15-20 नगरसेवक फुटत आहेत की काय, म्हणजे अशा प्रकारची चर्चा सगळ्या इकडे चालू होती. मनसेचे सुद्धा अनेक लोक फुटतील की काय असं त्यांनाही होतं, तर त्यांचंही जान बची लाखो पाय. पण एकूणच जे काही घडलं त्याच्यामुळे एक झालं की मुंबईकरांना ओंगळवाणा जो प्रकार होणार होता त्याच्यापासून मात्र मुंबईकर वाचले आणि मुंबईकरांनी विश्वास सोडला असेल की जे काही होणार होतं ते घडलं नाही. फोडाफोडी, घोडेबाजार, हॉर्स ट्रेडिंग ज्या प्रकारे होणार होतं ते झालं नाही, ते सगळं बंद झालं आणि त्यांनी विश्वास सोडला निश्चितपणे. दुसरा एक लोकायुक्त हा जो प्रकार हे केला आहे कमिशनराच्याच हातात असतात, त्यामुळे पारदर्शकता हा शब्द या ठिकाणी तरी घेणं हा तो एक सोंग रचल्यासारखा प्रकार आहे तो. कारण एक साधी गोष्ट आहे, सगळे व्यवहार कमिशनरच्या हातात असतात. कमिशनरांच्या हातात असताना बाकी पारदर्शकता वगैरे मला कळत नाही, हे पारदर्शक त्यांच्याच हातात आहे. त्यामुळं हा शब्द किंवा एकूण ज्या प्रकारे भाजपचे गेले 5-6 महिने जो प्रकार चालला आहे त्यातनं इथंही घोडेबाजार झाला असता आणि इथंही तोच प्रकार झाला असता. याच कार्यक्रमामध्ये एकदा संजय आवटेजी म्हणाले होते की मी पिंपरी चिंचवडला फिरत होतो, तिथं सगळं राष्ट्रवादी एक पोस्टर होतं, सगळे राष्ट्रवादीचे नेते होते आणि खाली मुख्यमंत्र्यांचं होतं. मला तर असं वाटलं की मुख्यमंत्री राष्ट्रवादीत गेले की काय. तसाच कुठला तरी असले सगळे प्रकार होऊ नये. आणि तेही 8 तारखेला ज्यावेळेला तिकडे UP-मध्ये काय चाललंय ते नाट्य म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी ॲडिशन होईल ही सुद्धा भीती असल्यामुळं ही मला वाटतं की नाक दाबून तोंड उघडण्याचा हा प्रकार आहे. नाक दाबून तोंड उघडण्याचा हा प्रकार आहे असं स्ट्रॅटेजिक मी तुमच्याकडे येतो परत. हा अत्यंत महत्वाचा खरं म्हणजे तुम्ही मुद्दा उपस्थित करतात की नाक दाबून तोंड उघडण्याचा हा प्रकार आहे. पण असं जरी असलं तरी तोंड भाजपनं उघडलं असलं तरी त्याच्यामुळं बाकीच्या लोकांचे सुद्धा आ वाचले गेलेत असं वाटतं आहे. अतुल लोंढे, काँग्रेसची नेमकी याच्यावरची रिॲक्शन काय आहे? कारण अशोक चव्हाणांची जी रिॲक्शन आलेली आहे त्यात ते असं म्हणालेत की भाजपनं हा जो निर्णय घेतलेला आहे हा निर्णय म्हणजे मुंबईकरांचा विश्वासघात आहे आणि मुख्यमंत्र्यांना पारदर्शकतेपेक्षा खुर्चीच प्यारी आहे. काय कसं पाहता तुम्ही या निर्णयाकडे? एक गोष्ट तर आपण लक्षात घेतली पाहिजे की हा एक निर्णायक वार आहे. 100% या शब्दावर चालणाऱ्या लोकांना जेव्हा पूर्ण अपक्ष सुद्धा आपल्या बाजूने येत नाही, जवळजवळ 4 शिवसेनेच्या बाजूने गेल्यानंतर त्यांची संख्या 88 झाली आणि दुसरीकडून कुठून काही रसद मिळत नाही. पक्षांतर बंदी कायदा बघा,
तो फार स्ट्रिंजंट झालेला आहे, फार तो स्ट्रिक्ट झालेला आहे. त्यामुळं पक्ष फोडणं एवढं सोपं राहिलं नाही आहे. आणि त्याच्यामुळे जी भाजपावर परिस्थिती आली त्याच्यातनं अजून शिवसेनेला कोंडीत कसं पकडायचं हा एक तो त्यांनी खेळलेली चाल आहे. आता आदरणीय चव्हाण साहेबांनी जे म्हटलं की सत्ता हातात ठेवायची आहे, तर हा इनडायरेक्टली सत्ता हातात ठेवण्याचा प्रकार आहे की आम्ही पारदर्शकतेचे पहारेकरी. म्हणजे शिवसेनेला सरळ सरळ हा एक इशारा आहे की आम्ही तुम्हाला काहीच करू देणार नाही. 37,000 कोटीचं बजेट असलेली महापालिका मुंबई तुमची आहे ना, पण आम्ही तुमच्या समोर उभं राहू आणि तुम्हाला काहीच करू देणार नाही. उपलोकायुक्त नेमणार, म्हणजे प्रत्येक गोष्टीची चौकशी लागणार, ती तलवार कायमची टांगती राहणार आणि शिवसेनेला जेवढं बदनाम करता येईल पारदर्शकतेच्या नावावर तेवढं बदनाम करण्याचा प्रयत्न जो आहे तो भाजपाकडनं होणार असं सरळ सरळ उघड दिसतं. आत्ताचा पॉलिटिकल क्रायसिस टाळला, पण तो टाळत असताना आपण किती चांगले आहोत, आपण किती सत्तेच्या दूर जाण्याचा प्रयत्न करत आहोत असं जरी दाखवण्याचा भाजपा प्रयत्न करत असले तरी हे उपलोकायुक्त, कमिशनरला असलेली सत्ता, महानगरपालिकेमध्ये असलेले अधिकार, हे सगळं पाहता चेहरा जरी भाजपाचा असला तरी शिवसेनेचा असला तरी सत्तेच्या चाव्या ज्या आहे त्या मात्र भाजपाकडे राहणार. अगदी अगदी. अतुल लोंढे, तुमचा मुद्दा बरोबर आहे. तुमचा मुद्दा महत्वाचा आहे की चेहरा क्लाइव्ह लाईट नावाचा, इंग्रजांच्या काळामध्ये क्लाइव्ह लाईट नावाचा एक गव्हर्नर होता आणि त्यांनी दुहेरी सत्ता नावाचा एक प्रकार आणलेला होता. सगळे देशी राजे जे आहे त्यांच्या नावाने राजकारण झालं, ते समोर यायचे, पण सगळ्या पद्धतीचा कंट्रोल जो आहे तो इंग्रजांचा असायचा. हा बंगालमध्ये आणलेला प्रकार जो आहे, हा मुंबईमध्ये आणण्याचा प्रकार जो आहे, हे थोडंसं लोकशाहीला घातक आहे. आणि हे दोन्ही अंशाने पॉलिटिकली ते किती करेक्ट आहे मला माहित नाही, पण हा लोकांचा विश्वासघात आहे एवढं पक्क. लोकांचा हा विश्वासघात आहे असं अतुल लोंढे म्हणतात. काँग्रेसची तीच प्रतिक्रिया आहे. अशोक चव्हाणांची सुद्धा तीच प्रतिक्रिया आपल्याकडे आलेली होती. याच संदर्भामध्ये किशोरी पेडणेकर यांच्याकडे मला जायचं. किशोरी पेडणेकर, एकतर सगळ्यात पहिलं म्हणजे तुमचं खरं म्हणजे आता अभिनंदन केलं पाहिजे, कारण तुमचा महापौर होणार, त्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. कारण मुळात भाजपची जी दावेदारी होती तीच त्यांनी मागे घेतलेली आहे, त्यामुळे तुमचा मार्ग तसा मोकळा झाला आहे, शिवसेनेचा मार्ग मोकळा झाला आहे. पण ते करत असताना मुख्यमंत्र्यांनी जे वक्तव्य केलं आहे की भाजपचे सगळे नगरसेवक हे पारदर्शकतेचे पहारेकरी असतील, कसं पाहता? नाही, त्यांनी जर असं म्हटलंय की पहारेकरी असतील तर वेलकम, राहू दे, पहारे देऊ दे त्यांना. आणि मुळामध्ये पहारा देताना त्यांनी जर महाराष्ट्रामधनं जे आयुक्त पाठवले त्यांच्यावर पहिला पहारा दिला पाहिजे. कारण मुळामध्ये नगरसेवक म्हणजे जे ते नगरसेवक काय आणि आम्ही काय, कुठलंही कामकाज हे प्रशासनाच्या माध्यमातून येतं. त्यामुळे प्रशासनाच्या माध्यमातून येत असताना त्यांच्या माध्यमातून आलेल्या आयुक्तांवर आपण जर पहारा ठेवणार असू तर बरं आहे, आमचं काम पण हलकं झालं. त्यामुळे काही तसा प्रॉब्लेम नाही. आणि सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी जी काही भूमिका घेतली ती आमच्यासाठी वेलकम, की बरं झालं की खरोखरच मुंबईकरांना जे विश्वासाने मुंबईकरांनी शिवसेनेला मोठा भाऊ यांच्या माध्यमातून जेव्हा म्हटलं जायचं आता आम्ही मोठा भाऊ, तर 2 ह्यानी का होईना पण आम्ही कायम मोठेच राहिलो. आणि आम्ही त्या दिवसापासून ते आज मेथीपर्यंत की शिवसेनेचाच महापौर असणार हे आम्ही सांगत होतो. पण त्यावेळेला असं विचारलं जायचं, फिगर, मॅजिक फिगर, जर आपण मॅजिक म्हणतोय तर ती 8 तारखेला मॅजिक म्हटल्यानंतर ती जादू ती त्यावेळेला दाखवली असती. पण असं जे काही झालं किंवा किमान त्याचा शेवट तरी गोड आहे आत्ताच्या घडीला. पुढे काय आहे ते आम्ही पण तयार आहोत सगळ्या गोष्टीला. कारण आमच्याकडे पण आज 3-3, 4-4 टर्म झालेले नगरसेवक आहेत आणि दस्तूर खुद्द आमचे उद्धवजी, आमच्यावर ह्या सगळ्या गोष्टीवर त्यांचा अंकुश आहेच. त्यामुळे आत्ता जसं लोंढे साहेबांनी सांगितलं की कदाचित काम करूच देणार नाही, तर त्या वेळेला ते बघू मग कसं देणार नाहीत, काय होईल. कारण आत्ता तरी आम्हाला आमचा मार्ग
सुखकारक झालाय. आता तरी तुमचा मार्ग आणि सुखकर मुंबईच्या झालाय. मनात जे किशोरी काही पेडणेकर, केसवाणी तुमची दिसणार भूमिका होतं पोहोचली, किंवा तुमचा मुद्दा पोहोचला. किशोरी कंटाळवाणं जे पेडणेकर, काही सतत अगदी ऐकायला अगदी तुमचा मुद्दा ते पोहोचला. थांबलंय. आता तरी तुमचा मार्ग एवढं बरोबर सुकर आहे. झालेला आहे, सुखकर झालेला आहे. पण असं जरी असलं तरी भाजपचे जे काही डोळे आहेत, ज्याला त्यांनी पहारेकरी असा शब्द वापरलाय, ते मात्र तुमच्यावरती नक्कीच असणार आहेत. गणेश हाके, मला सांगा, भाजपनी आत्ता हा सगळा जो स्टँड घेतलेला आहे, ही सगळी जी भूमिका घेतलेली आहे, जसं सुनील कदम म्हणाले की सगळे प्रयत्न करून झाले पण कुठेच काही होत नाही, जीव मेटाकुटीला आला आणि मग शेवटी हा निर्णय घेतला, असं काही झालंय की खरंच तुम्हाला पारदर्शकता आणायची म्हणून काहीतरी एक वेगळा निर्णय घेण्याचा हा प्रयत्न आहे? दुर्गेशजी, आपण जे म्हणतो त्याप्रमाणे आम्ही काही प्रकारचा प्रयत्न केला नाही किंवा इतर कुणाच्या कडून आम्हाला सहयोग मिळतो का, आम्हाला पाठिंबा मिळतो का, यासाठी आम्ही काहीही प्रयत्न केलेला नाही. आणि अगदी मेटाकुटीला आल्यानंतर आम्ही निर्णय घेतला, हे अत्यंत चुकीच्या पद्धतीचं विधान आहे. आपण जर बघितलं तर निवडणुकीच्या अगोदर मुख्यमंत्री महोदयांनी ज्या पद्धतीचं एक निवडणुकीचा आमचा अजेंडा होता, पारदर्शकतेचा आणि विकासाचा जो आमचा अजेंडा होता, त्या अजेंड्यावरती ज्या निवडणूक आम्ही लढलो आणि लोकांनी आम्हाला भरभरून अशा स्वरूपाचा कौल दिला महाराष्ट्रामध्ये, हा दिलेला महाराष्ट्राचा जो कौल आहे, माझं म्हणणं की माझा आवाज पोचत नाही असं दिसतंय. तुम्ही बोला सर, आम्हाला ऐकू येते, बोला तुम्ही. ऐका वाच. हा तर नाही, तर जो कौल दिलेला आहे आणि त्या जनतेच्या कौलाचा अवमान होऊ नये या हेतूनं भारतीय जनता पार्टीनं हा निर्णय घेतलेला आहे. तुम्हाला माहित आहे की आपण गेल्या 2 ज्या निवडणुका झाल्या, नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या, त्याच्यानंतर आता जिल्हा परिषद आणि महापालिकांच्या निवडणुका झाल्या. महाराष्ट्रातल्या 10 पैकी 8 महापालिकांमध्ये भारतीय जनता पार्टी स्वतःच्या ताकदीवरती सत्तेवर येत आहे. आणि 2 मुंबईमध्ये सुद्धा आम्ही 84 आणि 82 म्हणजे जवळपास शिवसेनेच्या इतकीच सदस्य संख्या आमची आहे, तितकीच ताकद जवळपास आमची आहे. आणि मला सांगायला म्हणजे या ठिकाणी तुम्हाला मुद्दाम ते निदर्शनास आणून देतो की आम्ही फक्त भारतीय जनता पार्टीने 195 जागा लढल्या. 195 जागा लढवून आम्ही 82 जागांवरती विजयी झालेले आहोत. ही जे रेशो जो आहे, हा विजयाचा रेशो आहे, हा सुद्धा आम्हाला मी सांगतो की आत्तापर्यंत म्हणजे एकदम 32 वरून आम्ही 82 वर गेलो. ही जी झालेली आमची जी वाढ आहे, ही भारतीय जनता पार्टीला मुंबईतल्या सुद्धा मतदारांनी दिलेला हा एक कौल आहे. मुंबईतल्या लोकांनी एक मिनिट फक्त तुम्हाला थांबवतो. दाखवलेला विश्वास आहे. गणेश हाके, विश्वास एकच आहे. मिनिट फक्त तुम्हाला मी थांबवतो. तुम्ही म्हणता की भाजपची वाढ झाली, हे बरोबर आहे, हे दिसतंय, आकडेवारी तर दिसते आहे. पण याच्यामधला मुद्दा एक असा आहे की सुरुवातीपासून तुम्ही सुद्धा जी दावेदारी करत होता की मुंबईचा महापौर हा भाजपच होणार, भाजपचाच होणार, आत्ता अगदी काल परवापर्यंत असं म्हटलं जात होतं. पण आज जेव्हा महापौर पदासाठी अर्ज दाखल करायची वेळ आली, तेव्हा मात्र शेवटच्या क्षणापर्यंत भाजपकडून कोणतीही हालचाल दिसली नाही. शेवटी 4:30च्या सुमाराला मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि आपला स्टँड क्लिअर केला. एवढं सगळं पाठीपाठी राहण्याचं कारण काय? आणि एक गोष्ट तुम्हाला नाही, आमच्या इथं सगळ्या गोष्टीचे निर्णय घेत असताना ते विचारपूर्वक अशा स्वरूपाचे निर्णय घेतले जातात. आपण मुंबईच्या महापौर पदावरती दावा करायचा की नाही करायचा याचा निर्णय आमच्या कोर कमिटीने घेतलेला आहे. आणि आमची सामूहिक नेतृत्वाची संकल्पना आहे आमची. आमच्याकडे प्रत्येक भारतीय जनता पार्टीचा निर्णय घेतला जातो, सामूहिक नेतृत्वाने घेतला जातो. आणि मुंबईतली सिच्युएशन्स, परिस्थिती ह्या सगळ्या बघून भारतीय जनता पार्टीनं हा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळं याच्यामध्ये आम्ही महापौर आमचा व्हावा याच्यासाठी प्रयत्न केले नाहीत किंवा कुठल्या म्हणजे लोक जमावजमाव करण्याची, घोडेबाजाराचा जो उल्लेख केला, घोडेबाजार भारतीय जनता पार्टीचा यापूर्वीचा तुम्ही इतिहास पहा, भारतीय जनता पार्टीने कधीही अशा स्वरूपाचा घोडेबाजार केलेला नाही. आतापर्यंत अशा स्वरूपाचा घोडेबाजार केले नाही असं गणेश हाके तुम्ही म्हणताय. अतुल लोंढे, मला सांगा, अतुल लोंढे ज्या पद्धतीने आता गणेश हाके म्हणतात की भाजपनं आतापर्यंत घोडेबाजार कधीही केला नाही. अतुल लोंढे, तुम्ही हसता आहात, काही बोला. अतुल लोंढे बोला तुम्ही. गणेश हाके, मी तुमच्याकडे येतो. असं आहे दुर्गेश, एक गोष्ट लक्षात घ्या, जेवढी लोक पॉलिटिकल आणि क्रिमिनल दोन्ही ज्या कोणत्या पक्षात गेले, म्हणजे आतापर्यंत घोडेबाजार हा निवडणुकानंतर होतो असं लोकांना माहिती होतं. भाजपने नवीनच प्रकार आणला. निवडणुकीच्या पहिलेच घोडेबाजार, गुंडाबाजार, नवीन प्रकार हे सगळे आणले यांनी. आता यांचे अध्यक्ष स्वतः म्हणतात की लक्ष्मी दर्शन होणार आहे. नोटाबंदी नंतरचं लक्ष्मी दर्शन जे आहे त्याचा एका प्रकार हा
संपूर्ण महाराष्ट्रात ईव्हीएम जे आहे त्याच्या संदर्भामध्ये आक्षेप येतात आहे लोकांचे, अपक्ष आणि सगळ्या विरोधी पक्षांचे, त्याचा प्रकार आहे का? आणि यांच्यामध्ये किती लोक आणले, कोण कोण आणले, उल्हासनगरमध्ये कोण आलं, काल मुंबईमध्ये कोण त्यांना पक्ष सपोर्ट करायला गेलं होतं, कुठली लोक आहेत ही, आणि ह्याला जनमत म्हणायचं का? हा एक महत्वाचा मुद्दा जो आहे तो उपस्थित होतो. तुम्ही सगळ्या गोष्टी बघा. यांनी उपलोकायुक्त मुंबईमध्ये आणला, एक त्या लॉर्ड वेलस्लीची तैनाती फौज उभं करण्याचा प्रकार आहे हा. दिल्लीमध्ये जनलोकपाल का नेमत नाही? हे लोकपालचं बिल पास झालेलं आहे. इन्फॉर्मेशन कमिशनर 9 वर्ष गुजरातमध्ये नेमला नव्हता. इन्फॉर्मेशन कमिशनरचं महाराष्ट्रात काय आहे? या सगळ्या गोष्टी ज्या आहे याच्यावरून आपल्याला जे राजकारण चालू आहे, ज्या पद्धतीनं उद्धवजींनी एक प्रश्न उपस्थित केला होता की प्रादेशिक पक्षांना संपवायचं आणि याचाच अर्थ 100% आहे, म्हणून देशभरात त्यांनी सगळ्या प्रादेशिक पक्षांशी मोठ बांधण्याचा जो विचार बोलून दाखवला होता, तो कुठलं तरी एक दुःख होतं की आमची स्पेस महाराष्ट्रात आहे आणि आमच्या सोबतच असणारा पक्ष आम्हाला संपवायला निघालेला आहे. त्याच्यामधूनही कटुता वाढली होती. अगदी अतुल लोंढे याच्यावरती काय बोलले? बरोबर, याच्यावरती आपण आता गणेश हाकेंचं उत्तर घेऊया. अतुल लोंढे, तुमचा मुद्दा पोहोचला. गणेश हाके, ज्या पद्धतीने आता अतुल लोंढे मांडणी करता आहे त्याच्यावरती तुमचं उत्तर अपेक्षित आहे. बोला गणेश हाके. दुर्गेशजी, तुम्ही, मी, अतुल लोंढे काय म्हणतात ह्याला महत्व नाही आहे. कसं आहे की जनतेनं भारतीय जनता पार्टीला जो कौल दिलेला आहे, जनता जनार्दनाचा जो कौल आहे, त्याचाही जर तुम्हाला अवमान करायचा असेल, त्याच्या संदर्भात जर तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे काहीतरी कारण सांगून हे सुद्धा भारतीय जनता पार्टीचं यश नाही, वेगळ्या पद्धतीनं यश मिळवलं अशी जर तुम्हाला जर टीका करायची असेल तर ते खुशाल त्यांनी टीका करावी. पण जनतेनं जो दिलेला कौल आहे, लोकांनी दिलेला जो कौल आहे, तो तुम्ही मानणार आहेत की नाही, तुम्ही स्वीकारणार आहेत की नाही, तो की सबंध महाराष्ट्रातल्या जनतेने भारतीय जनता पार्टीला कौल दिलेला आहे. आणि लोंढेजी, तुम्ही, मला असं वाटतं की मोठ्या मनानं स्वीकारावं. विरोधक म्हणून विधायक स्वरूपाची टीका जरूर करा, पण तुम्ही जनता जनार्दनाचा, महाराष्ट्रातल्या मतदारांचा अपमान करू नका. जनता जनार्दनाचा, मतदारांचा अपमान करू नका असं गणेश हाके म्हणतायत. गणेश हाके, तुमचा मुद्दा पोहोचला. अतुल लोंढे, तुम्ही बोटही वरती करताय, पण मुद्दा इतकाच आहे की जसं आता गणेश हाके म्हणतायत की तुम्ही विरोध विधायक पद्धतीने करा. खरं म्हणजे आता तुम्ही विरोध सुद्धा पारदर्शक पद्धतीने करायला पाहिजे अतुल लोंढे, आणि तुम्ही असं काय करताय? बोला. नाही, असं आहे दुर्गेश, मी परिस्थिती ठेवली. लक्ष्मी दर्शन झालं तर नाही म्हणू नका, हे यांच्या दानवेंनी म्हटलं. ईव्हीएमच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रातून सगळीकडनं आक्षेप येतात आहे. ती सगळी लोक, विरोधी पक्ष, अपक्ष सगळे म्हणतात. हाके साहेब, ऐका ना, मी तुमच्या याच्यात बोललो नाही. माझं बोलणं झालं की तुम्ही बोला, कुशल बोला. चुकीच्या मी आरोप नाही करताय. दानवेंनी म्हटलं नाही का हे लक्ष्मी दर्शन करून आलं तर करू नका? दानवेंनी म्हटलं नाही, हे म्हटलं नाही का? एवढं सांगा. तरी लोकांनी निवडून दिले. ऐका ना हाके साहेब, मला बोलू मग तुम्ही बोला. गणेश हाके, अतुल लोंढेंचा मुद्दा पूर्ण होऊ दे, मग मी तुमच्याकडे परत येतो. अतुल लोंढे, बोला. हा, मला हे म्हणायचं होतं की या पद्धतीने यांचेच केलेले काढलेले वाक्य किंवा उद्धवजींनी बोलून दाखवलेल्या गोष्टी मी सांगितल्या. मी माझ्या जवळचं काही म्हटलं नाही. जनता जनार्दन या याच्यातला समजदार आहे. जनता जनार्दनाने जो कौल दिला तो आम्ही नेहमीच मान्य केला, तुमचं अभिनंदन पण केलं. फक्त याच्यामधल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या विरोधी पक्ष म्हणून जनतेसमोर आणणं हे आमचं काम आहे, ते आम्ही केलं. तुम्ही आता म्हणून द्या की दानवे साहेबांनी असं म्हटलं नाही किंवा उद्धव ठाकरेजींनी असं म्हटलं नाही किंवा ईव्हीएम वर आक्षेप आले नाही, असं तुम्ही म्हणा. मी फक्त फॅक्ट समोर ठेवले. अगदी अतुल लोंढेंनी अत्यंत पारदर्शकपणे वस्तुस्थिती, फॅक्ट समोर ठेवलेले आहेत गणेश हाके, आणि तरी त्याच्याकडे तुम्ही डोळे झाक करून चालणार नाही. त्याला तुम्हाला उत्तर द्यायला लागेल. खरं म्हणजे आणखीन पण खूप बोलायचं आहे. किशोरी पेडणेकरांनाही मला बोलतं करायचं आहे. सुनील आपले आहेत कदम, त्यांना सुद्धा बोलायचं आहे. या सगळ्यांशी बोलायचं आहे, पण कार्यक्रमात वेळ झाली का ब्रेकची. आपण पाहत राहा आवाज महाराष्ट्राचा. प्रेक्षकांसाठी खुश खबर. साम टीव्हीच्या सुप्रसिद्ध सुगरण कार्यक्रमातील खमंग, रुचकर आणि चमचमीत रेसिपी आता YouTube वर लवकरच.
ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण जी चर्चा करतो आहे ते म्हणजे मुंबई महापालिकेचा महापौर कोण होणार अशी सगळी एकूण उत्सुकता ताणली गेलेली असताना, शिगेला पोहोचलेली असताना आज मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि एक अत्यंत चकित करणारा असा निर्णय, अशी घोषणा केली. त्यात त्यांनी असं म्हटलं की भाजप मुंबई महापालिकेतली महापौर पदाची असेल, उपमहापौर पदाची असेल किंवा कोणत्याही समित्यांची असेल, कोणतीही निवडणूक भाजप लढवणार नाही. पण हे सगळं करत असताना भाजपचे नगरसेवक मुंबई महापालिकेमध्ये पारदर्शकतेचे पहारेकरी म्हणून काम करतील, या मुद्द्याच्या अनुषंगानं आपण बोलतो आहे. आणि हा सगळा जो मुख्यमंत्र्यांनी घेतलेला जो निर्णय आहे, त्यांनी केलेली जी घोषणा आहे, ती घोषणा म्हणजे त्यांचा मास्टर स्ट्रोक आहे का, की त्यांनी घेतलेली माघार आहे, हा खरं म्हणजे चर्चेचा विषय. ब्रेकवरती जाण्यापूर्वी गणेश हाके काही मांडणी करू पाहत होते, अतुल लोंढेंनी काही मांडणी केलेली आहे. सुनील कदम, मला सांगा, सुनील कदम जसं मगाशी गणेश हाके बोलत असताना जनता जनार्दन असा सारखा शब्दप्रयोग करत होते, पण मला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांनी हा जो निर्णय घेतलेला आहे, कुठेतरी 5 राज्याचे निवडणुका ज्या झालेल्या आहेत त्याचे आता निकाल काही दिवसामध्ये अपेक्षित आहेत, त्या निकालांची कुठेतरी पूर्वकल्पनाच आली असल्यामुळे कदाचित किमान महाराष्ट्रातली तरी सत्ता आपण सेव्ह करूया, असं काहीतरी विचार त्यांनी केला असेल असं वाटतं. काय नेमकं तुमचं निरीक्षण आहे? अतिशय बरोबर निरीक्षण आहे तुमचं, अचूक आहे. आणि कारण जर आपण बघितलं सगळे रिपोर्ट्स आणि ज्या काही गोष्टी कळतात आपल्या 5 राज्यातनं, पंजाब आणि यूपीमध्ये तर भाजपची अवस्था अतिशय वाईट आहे. म्हणजे ते अगदी शिखरावर जाऊन खाली आल्यासारखं आहे, ते अगदी व्ही शेप हे असल्यासारखं आहे प्रोग्रेशन. तोच प्रकार उत्तराखंडमध्ये आहे आणि मणिपूरमध्ये थोडासा एक चांगला त्यांचा हे आहे, तर अशा प्रकारचे रिपोर्ट्स आहेत. पण जनता जनार्दन वारंवार भाजपचे काही प्रवक्ते आणि आज गणेश हाकेजी सुद्धा तेच बोलत आहेत. मला त्यांना हे सांगायचं आहे, गेली अनेक वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जनता जनार्दन अशीच निवडून देत होती आणि त्यावेळेला त्यांना जनता जनार्दन त्यांच्या पाठीमागे होती आणि काँग्रेसने आणि राष्ट्रवादीने अशाच फोडाफोडी केली. त्यांचंही क्रॉस वोटिंग, अमुक तमुक बऱ्याच गोष्टी चालायचं, घोडेबाजार खूप व्हायचा, तिथं ज्या प्रकारे हॉर्स ट्रेडिंग व्हायचं. त्यावेळेला याच भाजपने ज्या प्रकारे काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर आणि अन्य पक्षांवर ज्या प्रकारे टीका केली, त्यावेळेला पार्टी विथ अ डिफरन्स वगैरे अशा अनेक वल्गना, म्हणजे आज त्यांची जी कृती आपण पाहिली तर मागे केलेल्या गोष्टी ह्या वल्गना होत्या, हे आज सिद्ध होतंय. आणि मला याच्यावरच पॉईंट आउट करायचं की जनता जनार्दनने तुम्हाला आता दिलं हो, पण ज्या वेळेला इतर पक्षांना जनता जनार्दन दिलं होतं त्यावेळेला जनता जनार्दन मॅनेज होत होती, पैसा टाकला पैसा ओतला जात होता, ही टीका करत होता आणि तुम्ही त्याच मार्गाने चालला आहात. मग याला आता काय म्हणायचं, याला काय उत्तर तुम्ही देणार आहात? कुठे आणि अनेक ठिकाणी तुम्ही तेच करतात. म्हणजे मगाशी लोंढेजी जे म्हणाले की पूर्वी इलेक्शनच्या नंतर घोडेबाजार व्हायचा, हॉर्स ट्रेडिंग जो काय व्हायचा तो नंतर व्हायचा, पण अलीकडे तो ट्रेंड वेगळा झालाय, भाजपने तो आधीच आणलाय. आणि ते तीच कृती कशा प्रकारे केली जाते, काँग्रेस आणि राष्ट्रवादी ज्या प्रकारे ती कृती करत होते त्याहीपेक्षा खालच्या दर्जाला जाऊन ही भाजपकडनं तो प्रकार घडतो आहे. याला काय म्हणायचं? अगदी तुमचा मुद्दा पोहोचला. मला मृणालिनी नानिवडेकर यांच्याकडे जायचं आहे. नानिवडेकर मॅडम, मला सांगा, एकूण देवेंद्र फडणवीस यांनी आज जो निर्णय जाहीर केलेला आहे, जी घोषणा केलेली आहे, तुम्ही स्वतः या सगळ्या गोष्टी, या सगळ्या घडामोडी खूप जवळून पाहता आहात, त्याचा तुमचा अभ्यास आहे, काय तुमचं एकूण मत आहे? ही माघार आहे की मास्टर स्ट्रोक आहे? दुर्गेशजी, मला असं वाटतं ही माघारही आहे आणि हा मास्टर स्ट्रोकही आहे. माघार मला अशा अर्थाने म्हणायचं आहे की शिवसेना ही अत्यंत आक्रमकपणे मुंबईसाठी समोर आलेली होती, त्याचबरोबर त्यांच्याजवळ संख्याबळ होतं. दिल्ली तुमच्याकडे आहे, राज्य सरकार तुमच्याकडे आहे, त्यामुळे आम्ही मुंबई सोडणार नाही ही त्यांची भूमिका होती. ती भूमिका लक्षात घेता राज्य सरकार अडचणीत आलं असतं, ते वाचलं असतं, पण त्यासाठी करावा लागणारा घोडेबाजार हा मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला साजेसा नाही. ते त्यांच्या प्रतिमेबद्दल अत्यंत जागरूक आहेत, म्हणून ही एका अर्थाने माघार आहे. आणि तो मास्टर स्ट्रोक अशासाठी आहे की त्याच वेळेला त्यांनी जे 2 रायडर्स टाकलेले आहेत या पत्रपरिषदेत, की ते पारदर्शी कारभारासाठी एक समिती नेमतील.
त्यांनी सगळ्या महापालिका त्यात टाकून दिल्यामुळे केवळ मुंबईसाठी आहे असा अर्थ निघणार नाही. आणि त्याच वेळेला उपलोकायुक्ताच्या कार्यकक्षेत मुंबई महापालिका येईल अशा त्यांनी 2 मेख त्याच्यात टाकून ठेवलेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की आपल्या कार्यक्रमाचं शीर्षक अत्यंत योग्य आहे. ही माघारही आहे, मास्टर स्ट्रोकही आहे, पण मास्टर स्ट्रोक जास्त आहे जो आपल्याला काही दिवसांनी लक्षात येणार आहे. मास्टर स्ट्रोक जास्त आहे असं नानिवडेकर मॅडमचं निरीक्षण आहे. अतुल लोंढे, मला सांगा, जसं आता नानिवडेकर मॅडम काही मांडणी करू पाहता आहेत, तुम्ही असंच पाहता का की मास्टर स्ट्रोक तर आहे असं म्हणताय त्या, पण ही माघार जास्त प्रमाणामध्ये दिसते, कसं पाहता? नाही, मी आपल्याला म्हटलं ना, ज्या पद्धतीनं दुहेरी सरकार ब्रिटिशांनी भारतामध्ये आणलं सगळ्यात पहिल्यांदा, आणि मग त्याच्या पुढची स्टेप होती, एक लॉर्ड वेलस्ली होते, आज मुख्यमंत्री महाराष्ट्राचे लॉर्ड वेलस्ली झाले आहे, आणि त्यांनी ही तैनाती फौज लावलेली आहे. हा नियम भारतभरात सगळीकडे त्यांनी अंमलात आणला असता, ही भाजपाची सर्वंकष भूमिका असती तर मान्य केलं असतं. नंबर 1. नंबर 2, जर सत्तेत भागीदारी असली पाहिजे, जर तुम्ही पार्टनर आहात, तुम्ही युतीचे संघटक आहात, तर मग तुमची सत्तेमध्ये भागीदारी ही असलीच पाहिजे. तिथूनच तुमचा पारदर्शक विचार पुढे येतो की तुम्हाला खऱ्या अर्थानं राज्य शकट पुढे न्यायचं आहे, खऱ्या अर्थानं तुम्हाला विकास करायचा आहे. पण असं न करता 100% कसं पूर्ण करायचं, तर मग महापौर आपल्याला मिळत नाही, बदनामी सगळी करून झाली. एकीकडे इन्क्वायरी एक सुरू आहे, काही कॉन्ट्रॅक्टर, काही अधिकारी हे गेलेले आहेत, त्याची पुढची स्टेप ही नगरसेवकांकडे जाणारच आहे, म्हणजे ते लॉजिकल आहे, ते दिसतं आपल्याला. तर सगळ्या गोष्टींवर राज्य सरकारच्या मार्फत हा कमिशनर जो असतो तो अधिक पॉवरफुल असतो. त्याचे फायनान्शियल पॉवर्स आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवर्स हे लोकनियुक्त बॉडीपेक्षा स्थानिक स्वराज्य संस्थांचे जास्त असतात. असं असताना उपलोकायुक्त नेमणं, याच्यामध्ये तुमचं इंटेन्शन जे आहे ते क्लिअर. अगदी म्हणजे सरकारचा, देवेंद्र फडणवीसांचा जो हेतू आहे या संदर्भामध्ये तुम्ही खरं म्हणजे शंका उपस्थित करताय. मला किशोरी पेडणेकरांकडे जायचं. किशोरी पेडणेकर, शंकेला बऱ्याच जागा किंवा वाव आहे असं म्हणता येईल. जो एक फॉर्म्युला पूर्वी पण होता, महाराष्ट्र तुमचा आणि मुंबई आमची, जे ठाकरे पवारांच्या संदर्भामध्ये कायम बोललं जात होतं, आता सुद्धा नेमकं तोच फॉर्म्युला फडणवीसांनी वेगळ्या संदर्भामध्ये वापरला आणि तुम्हाला ठीक आहे, चला तुम्हाला दिली मुंबई, पण मग तुम्ही याच्यामध्ये करून दाखवा. हे करत असताना जो लोकायुक्ताचा मुद्दा आहे किंवा पारदर्शक कारभारासाठी ती समिती नेमणं आहे, या 2 महत्त्वाच्या गोष्टी खरं आहेत. त्यामुळे शिवसेना म्हणून तुमची भूमिका आता येत्या काळामध्ये महापालिकेमधली फार महत्त्वाची राहणार आहे, कसं पाहता? मुळामध्ये दिली मुंबईने घेतली मुंबई. आणि आपण जर व्हॉट्सॲपवर पाहाल तर या म्हणजे आतापर्यंत आपण ज्या इलेक्शन पाहिल्या त्याच्यामध्ये मुस्लिमांचे जे गुरु असतात ते आपल्या धर्माला सांगत असतात, ख्रिश्चनांचे असतात ते त्यांच्या धर्माला सांगत असतात. पण आज व्हॉट्सॲपवर क्लिप फिरतीये की यांच्या जैन मुनींनी जी काय व्हेज आणि नॉनव्हेज हा जो काय प्रचार गुप्त झाला तो आता बाहेर आला. हा एक प्रकार. दुसरं, 12 लाख लोक या मुंबईच्या मतदारांमधून मतदान करायला वंचित राहिले आणि ते महत्वाच्या मराठी जिथे शिवसेनेला जास्त मतदान होतं हे उघड उघड दिसतंय. आता ते कोणी केलं, का केलं, निवडणूक आयोगात त्याला दोषी आहे का, हा नंतरचा भाग. आणि जर आपण पारदर्शकता म्हणत असू तर त्याचं अद्याप उत्तर आलेलं नाही की कॅबिनेटमध्ये पण ही पारदर्शकता ठेवणार आहात का. मग तिथे पत्रकार बसवणार आहात का, तिथे बाकीचे जे लोक आहेत त्यांना बसवणार आहात का. मग इथे पण आली पाहिजे. ही जी आमची भूमिका आहे त्याचं उत्तर अद्याप आपल्याला मिळालेलं नाही. त्याचं उत्तर तुम्हाला मिळालेलं नाही. गणेश हाकेंकडे माइंडेड करून बरोबर. किशोरी पेडणेकर तुमचा मुद्दा पोहोचला. किशोरी पेडणेकर मुद्दा पोहोचला. या मुद्द्यावरती मला गणेश हाकेंकडे जायचं आहे. लोकांना कळलेलं आहे. गणेश हाके, जसं आता किशोरी पेडणेकरांनी भूमिका मांडलेली की ठीक आहे, तुम्ही मुंबई महापालिकेचा कारभार पारदर्शक करण्याचा प्रयत्न तुमचा आहे, एका बाजूला आपण मान्य करू, पण तोच पारदर्शकतेचा विचार राज्य मंत्रिमंडळाच्या म्हणजे कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये सुद्धा तुम्ही आणणार आहात का? जो मुद्दा खरं म्हणजे काल शिवसेनेचे जे काही मंत्री आहेत त्यांनी उपस्थित केलेला होता मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये, त्याचं उत्तर काय? त्याच्यावरती तुम्ही काहीच बोललेलं नाही आहात, बोला. दुर्गेशजी, पारदर्शकतेचा मुद्दा हा काही केवळ मुंबई महापालिकेसाठी आम्ही तो ॲप्लिकेबल केलेला नाही आहे.
तो सगळ्याच ठिकाणी म्हणजे राज्य शासन असेल, महापालिका असतील, नगरपालिका असतील, जिल्हा परिषद असतील, पंचायत समित्या असतील, ज्या म्हणून शासनाच्या संस्था आहेत त्या सगळीकडे पारदर्शकता असावी ही भूमिका आज आमची आजची नाही आहे, तर 2014च्या निवडणुकीच्या अगोदर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आग्रहानं मांडली होती. आणि ते लोकांना दिलेलं आम्ही वचन आहे की आम्ही जो यापूर्वीच्या सरकारनं जो देशामध्ये हैदोस घातला, मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केले, घोटाळे केले आणि त्यामुळे या देशाचं जे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, हे नुकसान वाचून कशाच्या माध्यमातून तर पारदर्शकच्या माध्यमातून लोकांना आमच्या सगळ्या या कारभारामध्ये सहभागी करून घेऊ. त्यात म्हणूनच आमच्याकडे आम्ही पहिल्यांदा सरकार आल्यानंतर जे आम्ही वचन दिलेलं होतं सेवा हमी कायद्याचं, ते राज्य सरकारच्या 372 सेवा या सेवा हमी कायद्याच्या आम्ही खाली आणल्या. गणेश हाके हे सगळं तुम्ही खूप गणेश हाके हे सगळं तुम्ही खूप तात्विक पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न. मुद्दा इतकाच आहे की कॅबिनेटची जी बैठक होते, कॅबिनेटची जी बैठक होते ती सुद्धा तुम्ही पारदर्शक करणार आहात का, हा खरं म्हणजे प्रश्न आहे. त्याच्यावरती तुम्ही बोला. नाही तुम्ही दुर्गेशी तुम्ही दोन गोष्टीवरती बोलता. एक तर राज्य सरकारचा कारभार पारदर्शक करणार का, आणि महापालिकेच्या संदर्भात जो उपलोकायुक्त जो नेमायचा आहे तो निर्णय शासनाने घेतलेला आहे. तुम्हाला मी सांगतो की लोकायुक्त असेल किंवा उपलोकायुक्त असेल हे स्वतंत्र अशा स्टॅट्युटरी संस्था आहेत, स्वायत्त अशा स्वरूपाच्या संस्था आहेत. आणि लोकायुक्ताच्या कक्षेत राज्य सरकार सुद्धा येतं आणि उपायुक्ताच्या कक्षेमध्ये स्वतंत्रपणे जो उल्लेख आज मुख्यमंत्र्यांनी केला किंवा सरकारने केलेला निर्णय आहे तो महापालिकेसाठी महापालिका प्रचंड मोठ जिथं 40,000 रुपयाचं बजेट आहे. ठीक आहे गणेश हाके स्थानिक स्वराज्य संस्था आहे. गणेश हाके संस्थेच्या ठीक आहे, तुमची भूमिका पोहोचली. गणेश हाके तुमची भूमिका पोहोचली. अतुल लोंढे बोटवर करतात. मी सुनील कदम तुमच्याकडे येतो. मी दुर्गेशजी माझं मौन पूर्ण होऊ दे. हा ठीक आहे, बोला गणेश हाके तुमचा मुद्दा पूर्ण करा. मी अतुल लोंढेंकडे परत जातो. नाही म्हणून म्हटलं की आम्ही अंकुश ठेवण्यासाठी केलं, आम्ही एकच वाक्य टाकायचं. एक मिनिट. पुन्हा नाही त्यांनी लोंढेजी म्हणतात की दुहेरी शासन पद्धती. अहो लोंढेजी, आपल्या सरकारनं घटनेनंच त्रिस्तरीय राज्यस्तरीय पद्धती आपण स्वीकारली आहे आपल्या संसदीय लोकशाहीमध्ये. तुम्हाला मी आणि स्थानिक स्वराज्य संस्था असेल, राज्य सरकार असेल, नेहमीच अंतिम अधिकार जे असतात ते राज्य सरकारचेच आहेत आणि राज्य सरकारचा अंकुश स्थानिक स्वराज्य संस्थांवरती असतोच. राज्य सरकारचा अंकुश स्थानिक स्वराज्य संस्थांवरती असतो असं गणेश हाके म्हणतात. अतुल लोंढे बोला. नाही मला थोडंसं ना आता खूपच भरून आलेला आहे दुर्गेशजी. मला फक्त एक 2-3 प्रश्न विचारायचे आहे हाके साहेबांना. एक, नागपूरच्या हाऊसमध्ये महापुरांनी तत्कालीन आता जे आमदार आहेत अनिल सोले साहेब यांनी स्टार बसच्या घोटाळ्या संदर्भामध्ये FIR दाखल करावा असा निर्णय 3 वर्षापूर्वी घेतला होता. 10 वर्ष झाले भाजपची सत्ता आहे, अजूनपर्यंत FIR दाखल केलेला नाही. 4 घोटाळे आहेत, 4 घोटाळ्या संदर्भामध्ये काही झालं नाही. आणि माझी थोडीशी मेमरी कमी आहे, मान्य करतो मी. भारताचे लोकपाल कोण आहे, भारताचे बिल पास झालेलं आहे तर ते मला थोडंसं सांगितलं तर बरं होईल. त्या गुजरातमध्ये इन्फॉर्मेशन कमिशनर कोण आहे आणि लोकायुक्त कोण आहे ते जर सांगितलं तर बरं होईल. कारण लोकायुक्त आणि कायदा हा 1972चा आहे. तर ती शासन पद्धती आहे ती वापरतो कसो याच्यावर मी दुहेरी पद्धत म्हटलं, याच्यावर मी तैनाती फौज म्हटलं, याच्यावर मी मुख्यमंत्र्यांना वेलसली म्हटलं. मला फक्त या नागपूरच्या महापालिका संदर्भामध्ये 3 वर्ष आणि अजूनपर्यंत FIR का दाखल झाला नाही एवढं सांगावं आणि भारताच्या लोकपालांचं नाव सांगावं. गणेश हाके उत्तर द्या. गणेश हाके उत्तर द्या. आजीजी, मी तुम्हाला लोकायुक्त नेमलेला आहे असं म्हटलेलं नाही, पण लोकायुक्ताच्या कक्षेत सुद्धा राज्य सरकार येतं हे शब्द वापरला मी. दुसरी गोष्ट, तुम्ही ज्या वेळेला पुन्हा नागपूरच्या संदर्भामध्ये ज्या गोष्टीचा उल्लेख करता आहात, तुम्ही मागा अनेक 2-3 पॅनलमध्ये सुद्धा अशा स्वरूपाचा नागपूरच्या संदर्भात FIR काय दाखल केलं नाही असे विचार. ज्या प्रोसेस ऐकून या, कायद्याच्या पाठवू का आपल्याला कायदे नाही ऐकून या लोंढेजी, ज्या पद्धतीनं तुम्ही म्हणता आहात की FIR दाखल केला नाही, ही संपूर्णपणे व्यवस्था पाहणारी स्वतंत्र यंत्रणा आहे. ज्या ठिकाणी FIR नोंदवलेला असेल त्यांनी FIR काय नोंदवलेला नाही, जिथं गुन्हा झालेला असेल. आता अनेक ठिकाणी तुम्हाला मी सांगतो झालेले तिथं नोंदवलेले आहेत, पण FIR नाही. मुख्यमंत्री त्याच्या प्राथमिक दाखल करा म्हणून प्राथमिक चौकशीमध्ये त्यामध्ये काही जर दिसलं नसेल, आढळलं नसेल तर FIR कसा दाखल करणार? शेवटी वाटेल ते आरोप करून तुम्ही जर FIR दाखल करा असं म्हणत असाल, महापुरांचे आदेश आहे, बघा तुम्हाला मी सांगतो
बघा, मी तुम्हाला सांगतो, ज्या गोष्टीवरती तुम्ही अजित लोंढेची चर्चा करता आहात, गणेश ज्या हाके पद्धतीने गणेश तुम्ही हाके बोलता, गणेश हाके आणि अतुल लोंढे गणेश हाके आणि अतुल लोंढे नाही. दोघांनी थांबवतो, कारण नानिवडेकर मॅडम आणि किशोरी पेडणेकर दोघीही पण बोट वर करतायत. मला त्यांच्याकडे पण गेलं पाहिजे. नानिवडेकर मॅडम बोला. मला असं वाटतं की लोंढेजी आणि हाकेजी नागपूरपर्यंतही जायची गरज नाही. ज्या पारदर्शी कारभारावर सातत्याने भाजपनी टीका केली आणि जिकडे तिकडे भाषणं दिली, त्या शिवसेनेच्या सरकारचा भाजप भाग होता. जो काय घोटाळा झाला असेल, जो मोठ्या प्रमाणात झाला असं भाजपचं म्हणणं आहे, त्या सगळ्या निर्णयांमध्ये स्टँडिंगमधले भाजपचे नगरसेवक सहभागी होते की नाही याचं भाजपनी उत्तर दिलं पाहिजे. दुसरं असं आहे की या दोन्ही पक्षांची, शिवसेना असेल भाजप असेल, आजही तह होऊन जी भांडण्याची एकमेकांची वृत्ती दिसते ती मला असं वाटतं महाराष्ट्राचं पुढचं राजकारण ठरवणारी आहे. दोन्ही पक्षांमध्ये हा किंचितसा तह झालेला आहे. दोघांनीही केवळ पारदर्शितेच्या गोष्टी केलेल्या आहेत. त्या खरोखर प्रत्यक्षात येतात का आणि जनतेला या सगळ्या वादातनं काय मिळतं याचा विचार करायची गरज आहे की मुख्यमंत्री आणि सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रत्येक ठिकाणी भाषणं देत आहेत, एकमेकांविरुद्ध बोलतायत आणि आज एक तह करतायत. त्या जनता कुठे येते हा प्रश्न आपण केव्हा विचारणार आहोत. आणि भाजपनी पारदर्शितेचं जरी तुणतुणं लावलं असलं तरी ह्या सरकारचे कारभार किती पारदर्शी आहेत हा प्रश्न विचारला गेला पाहिजे. तो शिवसेना स्टाईलनी विचारला जाऊ शकत नाही, कारण मंत्रिमंडळाच्या बैठकीत विरोधी पक्ष नेता येऊ शकत नाही, त्याला त्या प्रकारचं घटनेत प्रावधान नाही. त्यामुळे शिवसेनेनी पण आता काही वैचारिक भूमिका घ्यायची गरज आहे आणि भाजपनी मागे होऊन आपण पारदर्शिता हे केवळ निवडणूक प्रचारासाठी वापरतो का याचं उत्तर द्यायची गरज आहे. अगदी फार महत्वाच्या मुद्द्याकडे गणेश हाकेत मी तुमच्याकडे येतो. त्याच्या आधी मला किशोरी पेडणेकरांकडे पण गेलं पाहिजे, कारण महत्वाचा जो मुद्दा आता नानिवडेकर मॅडमनी उपस्थित केला आहे की कुठे ना कुठे शिवसेना असेल किंवा भाजप असेल या दोघांमध्ये तह झाल्याचं स्पष्ट आहे. म्हणजे एका अर्थाने दोघंही एकमेकाशी भांडलेले आहेत. आणि हे करत असताना आज जो निर्णय मुख्यमंत्री घेतात आणि त्याच्यामध्ये त्यामुळे मार्ग जो मोकळा होतो शिवसेनेच्या महापौर पदाचा, हे सगळं करत असताना त्यामुळे सगळे बाकीचे जे विरोधक आहेत ते आपोआपच मागे सरलेले आहेत. त्यामुळे विरोधकांची स्पेस सुद्धा या दोघांनी खाऊन टाकलेली आहे. त्यामुळे किशोरी पेडणेकर, हे सगळं तुम्ही ठरवून करतात का शिवसेना आणि भाजप? कारण जनतेला याचं तुम्हाला उत्तर द्यायला लागेल. बोला. मुळात म्हणजे मॅडमनी सांगितल्याप्रमाणे तह हा दोघांमध्ये होतो. आज आम्ही आमचा फॉर्म भरला, आमचा महापौराचा फॉर्म भरला, उपमहापौराचा फॉर्म भरला आणि आमच्या येणाऱ्या 8 तारखेला आम्ही तयार होतो. त्यामुळे तहाचा प्रश्नच येत नाही आमच्याकडनं. मला हाकेनं विचारायचं आहे की तुम्ही पारदर्शक शब्द हा 2014ला नाही आणला, तुम्ही आणला तो आत्ता आणला 2017ला. आणि तो जो अच्छे दिन हा जो शब्द 14 ते 16 वापरला, तर मुळात त्या अच्छे दिनाचं काय झालं असं लोक टाव फोडून विचारतायत. त्याचं पण उत्तर दिलं पाहिजे. सतत लोकांनी आम्हाला मतदान भरघोस केलं. मुळामध्ये मतदानाची आकडेवारी आणि ज्या पद्धतीने पूर्ण महाराष्ट्राचं जर पाहिलं तर बऱ्याच ठिकाणी काँग्रेसही आहे, शिवसेनाही पुढे आहे, राष्ट्रवादी पण काही ठिकाणी आहे. त्यामुळे उगाचच नको त्या पारदर्शक या शब्दाला घेऊन, जसं अच्छे दिन घेऊन तुम्ही लोकसभा आणि विधानसभा जिंकली, तसं पारदर्शक शब्दाचा प्रयोग झाला पण तो प्रयोग फसलाय. पारदर्शक शब्दाचा प्रयोग झाला पण तो फसला आहे असं किशोरी पेडणेकर म्हणतायत. किशोरी पेडणेकर तुमचा मुद्दा पोहोचला. किशोरी पेडणेकर तुमचा मुद्दा पोहोचला. अगदी आम्हालाही कळेल बरोबर तुमचा मुद्दा कुठे काय होतंय. किशोरी पेडणेकर तुमचा मुद्दा पोहोचला. किशोरी पेडणेकर तुमचा मुद्दा पोहोचला. अत्यंत महत्वाचा खरं म्हणजे वक्तव्य तुम्ही केलं की पारदर्शकतेच्या संदर्भामध्ये तुम्ही बोललेला आहात. गणेश हाके, काय उत्तर द्याल तुम्ही? समान नागरिक कायदा पण सांगितलं पाहिजे का झालं. ऐकून घ्या किशोरीताई, मला ऐकून घ्या तुम्ही. आता किशोरीताई, तुम्हाला म्हणालात की पारदर्शकतेचा मुद्दा आम्ही आत्ता आणलात. आपल्याला त्या गोष्टीची आठवण करून देऊ इच्छितो की भ्रष्टाचार मुक्त भारत हा शब्द लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर माननीय नरेंद्र मोदी यांनी वापरला
आणि त्याच मुद्द्यांवरती आम्ही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांकडे मतं मागितली होती. त्याच भ्रष्टाचार मुक्त भारताचा साठीचा पारदर्शकता हा एक माध्यम आहे, साधन आहे ते. आणि म्हणून आज आम्ही ते गोष्ट स्पष्टपणे समोर सांगतो. त्याच्यामध्ये किती मंत्री महोदय अडकले तुमचे? भ्रष्टाचार मुक्त भारत म्हणतात, मंत्री किती अडकले? त्याची उत्तरं द्या. किती जणांना घरी पाठवला? त्याची उत्तरं द्या. उगाच शब्दाचे फवारे उडवू नका हो. तुम्हाला पारदर्शकची भीती तुम्हाला का वाटायला लागली? असो, पारदर्शकता वाईट आहे आम्हाला का? भीती पारदर्शक नाही, तुम्ही असायला खोटं नको बोलताय. का? मग तुम्ही खोटं कशाला बोलताय. बोलताय? मग माझं म्हणणं आहे, आमचा मुद्दा वाईट बोलतो का आम्ही? आम्हाला नाहीच वाटत आहे. अजिबात नाही वाटत आहे. अजिबात नाही वाटत आहे. पहारेकरी आले, आम्ही आलेले सगळीकडे बरे. पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न करतोय. देशासाठी, राष्ट्राच्या हितासाठी, लोकांच्या कल्याणासाठी ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या करायच्या आहेत. आणि ते आम्ही जे लोकांना शब्द दिलाय आम्ही तो करणार. आम्ही पारदर्शकतेसाठी तडजोड करणार नाही, अनेकदा सांगितलेलं आहे. तुम्ही सुद्धा अनेकदा म्हणतात की हो, राज्यामध्ये सुद्धा, राज्य सरकारमध्ये सुद्धा आम्ही पारदर्शकता आणणारच आहोत, आणली जाते. समान त्या नागरिक पद्धतीने कायद्याचा राज्य पण सरकार- शब्द दिला होता. समान हे बघा. नागरिक कायद्याचा शब्द होता, तो कुठे आहे? बघा, आता महापालिकेच्या निवडणुकीमध्ये समान नागरिक कायद्याचा विषय नव्हता. तुम्हाला मी आता जो शब्द दिलेला आहे तो शब्द पाळणं, जनतेचा मान राखणं, म्हणून आम्ही पारदर्शकतेच्या मुद्द्यावरती या सरकार तुमच्या महापालिकेमध्ये शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी आम्ही त्याला परवानगी दिलेली आहे म्हणण्यापेक्षा आम्ही त्यांना पाठिंबा दिलेला आहे. आणि तुम्हाला कुठे आम्ही विरोध करतोय? शिवसेनेला आमचा विरोध आहे का? भाजप सेनेला विरोध करत गणेश हाके तुमचा मुद्दा पोहोचला. तुमचा मुद्दा आणि स्पष्टपणे सांगितलंय. मुद्द्यावर आला. नाही, पेडणेकर ताई, आम्ही सुरुवातीपासून सांगतो तुम्हाला, आम्ही अनेक वेळेला शिवसेनेच्या आमची वैचारिकता एक आहे. आमच्या कामकाज पद्धतीबद्दल तो मतभेद आहे. आणि ते सुरुवातीपासून आम्ही सांगतोय की शिवसेना ही आमची सहयोगी पक्ष आहे. आमचे वैचारिक मतभेद आमचे नाही आहेत. कार्यपद्धतीबद्दल आम्हाला कार्यपद्धतीबद्दल आक्षेप आहे असं गणेश हाके म्हणतात. गणेश हाके तुमचा मुद्दा पोहोचला. गणेश हाके तुमचा मुद्दा पोहोचला. असं आमचं मत आहे. गणेश हाके तुमचा मुद्दा पोहोचला. भाजपचा सहयोगी विचारी असलेला पद्धती आक्षेप असेल तर त्या आयुक्तावर असायला हवं. किशोरी पेडणेकर, आपण पाठवलेल्या आयुक्तावर असायला हवं. किशोरी पेडणेकर आहे ना, त्यांच्यावरती पण आहे. राज्य सरकारमधल्या सगळ्या अधिकाऱ्यांच्या वरती आहे. पारदर्शकता सगळीकडे आहे. गणेश हाके तुमचा मुद्दा पोहोचला. गणेश हाके तुमचा मुद्दा बाकीच्यांकडे पण जायला पाहिजे. गणेश हाके मुद्दा कुठेही सोडत नाही आहे. पारदर्शकतेचा मुद्दा तुम्ही कुठेही सोडत नाही. अगदी बरोबर आहे. कारण सातत्याने म्हणजे आता अख्ख्या चर्चेमध्ये सुद्धा पारदर्शकता इतका वेळा शब्द प्रत्येकाकडनंच उच्चारला गेला. मला वाटतं कुठेतरी हीच पारदर्शकतेची व्याख्या म्हणा किंवा त्याची यशस्वीता म्हणायला लागेल. सुनील कदम, आता मला सांगा, एकूण आता शेवटच्या टप्प्याकडे या चर्चेच्या आपण आलेलो आहोत. पारदर्शकतेच्या मुद्द्यावरती भाजपचे सगळेच नेते, प्रवक्ते, मुख्यमंत्री, मी येतो अतुल लोंढे तुमच्याकडे, मला सुनील कदमांकडे जाऊ दे. पारदर्शकतेच्या मुद्द्यावरती सगळेच जण बोलतायत सातत्याने, तोच मुद्दा लावून धरतायत. पण हे सगळं होत असताना हे सगळं जे पारदर्शकतेच्या नावाखाली चाललेलं आहे ते तितक्याच पारदर्शकतेपणे जनता सुद्धा पाहते आहे, याचा विसर कुठेतरी मला वाटतं या लोकांना पडला असेल. कसं पाहता? त्याचे रिझल्ट्स आपल्याला 5 राज्यांमध्ये मिळणारच आहेत, तो भाग वेगळा. परंतु आज मगाशी नानावडेकर मॅडम पण म्हणाल्या की उपलोकायुक्त याची नेमणूक केली. हा सुनील कदमजी, आपण ऐका सुनील कदमजी, साहेब. या इथली जनता सुद्धा असंच बोलत. नगरपालिकेच्या निवडणुकीत, महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या बिहारमध्ये पण हेच म्हणत होते. तुम्ही असेच बोलत होता. दिल्ली आणि बिहारमध्ये हेच म्हणत होतो. चार राज्याच्या निवडणुका जेव्हा झाल्या ना, बिहार आणि दिल्लीमध्ये हेच म्हणत होतो. बिहारमध्ये हेच म्हणत होतो. हाके साहेब, बिहारमध्ये हेच होतं. बिहारमध्ये हेच होतं. मी काय म्हणतो, दिसेल म्हणालो ते कदाचित तुमच्या बाजूने लागेल. कदाचित तुमच्या बाजूने लागेल. गणेश हाके सुनील कदमांचा मुद्दा आपण ऐकून मी लोकायुक्ताबद्दल सांगतोय. आज मुख्यमंत्र्यांनी पारदर्शक नावाच्या नावाने उपायुक्ताबद्दल जे काय म्हणाले, लोकायुक्ताबद्दल जे काय म्हणाले, तो एक मोठा बुद्धिभेद आहे. कारण लोकायुक्त आणि लोकायुक्त जो महाराष्ट्रामध्ये आहे त्या परिव्ह्यूमध्ये सगळ्या गव्हर्नमेंटच्या बॉडीज येतात. त्यामुळे नवीन काही BMC आली आणि मुख्यमंत्र्यांनी त्याचा जो उल्लेख केला, नवीन त्यांनी घेतलं असं नाही.
लोकायुक्त सुनील कदम, तुमचा मुद्दा पोहोचला. वेळ माझा संपत आलाय म्हणून मी तुम्हाला अशा थांबवतो. सुनील प्रकारचा कदम, बुद्धिभेद अगदी पारदर्शक या शब्दाने सुद्धा सुनील तुम्ही कदम, बुद्धिभेद करता आहात. तुमचा मुद्दा पोहोचला. त्यामुळे हे जे काही तुम्ही करता आहात तो सुनील बुद्धिभेद कदम, करता आहात. अगदी, अगदी. हे सुनील लक्षात कदम, घ्या. तुमचा मुद्दा पोहोचला. माझा वेळ संपत आलेला आहे. लोकायुक्ताच्या अंडर सगळ्या गव्हर्नमेंटच्या बॉडीज येतात, बीएमसी पण येते. त्यामुळे आता काही वेगळं केलं ठीक असं आहे, नाही. ठीक आहे. सुनील कदम, त्याचा तुमचा फक्त सुनील उल्लेख कदम, केला. तुमचा मुद्दा पोहोचला. माझा वेळ त्यामुळे संपत. कृपया लोकांचा सुनील उल्लेख कदम, करू नका. तुमचा मुद्दा पोहोचला. माझा वेळ संपत आलेला आहे. तुम्ही म्हणता त्या पद्धतीने की हा मुख्यमंत्र्यांनी बुद्धिभेद केला असेल. गणेश हाके, फक्त अगदी थोडक्यात तुम्ही याचं उत्तर द्या आणि आपण समारोपाकडे जाऊयात. बोला. मला असं वाटतं दुर्गेशजी, जो भारतीय जनता पार्टीने या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये कुठल्याही प्रकारची निवडणूक न लढण्याचा जो निर्णय घेतलाय त्याचं खरं म्हणजे सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे. अत्यंत एक चांगल्या पद्धतीचा पायंडा पाडण्याचं काम घोडे बाजार ठीक आहे, अगदी अगदी. म्हणजे घोडे बाजार थांबवण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने पायंडा पाडण्याचं काम भाजपनं केलेलं आहे. अगदी गणेश हाके, तुमच्या निर्णयाचं, मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचं सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे. ही तुमची अपेक्षा आहे. हे स्वाभाविक आहे की तुम्ही पारदर्शकतेच्या मुद्द्यावरती हे सगळे निर्णय घेतात. मुद्दा पोहोचला. माझा वेळ संपला आहे. गणेश हाके, माझा वेळ संपलेला आहे. गणेश हाके, माझा वेळ संपलेला आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला थांबवतो. अत्यंत महत्त्वाचा खरं म्हणजे हा विषय आहे की एकूणच सगळीकडे राजकीय स्थिती जी होती, ज्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष होतं की मुंबईचा महापौर कोणाचा होणार, त्यासाठी काय होणार, ज्या पद्धतीने शिवसेनेने आक्रमकपणे मोर्चेबांधणी सुरू केलेली होती ते पाहता भाजप नेमकी काय भूमिका घेते याच्याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. आणि आज महापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याचा दिवस असताना जो क्लायमॅक्स म्हणतो आपण, तो क्लायमॅक्स घडला आणि मुख्यमंत्र्यांनी हा डिसिजन घेतला. आता या डिसिजनमुळे जे काही पुढे येणाऱ्या काळामध्ये जो पारदर्शकतेचा विषय वारंवार उच्चारला जातो, पारदर्शकता हा शब्द उच्चारला जातो आहे, ते नेमकं काय आहे, त्याचं प्रतिबिंब नेमकं काय आहे हे लवकरच आपल्याला कळेल. पण मुद्दा इतकाच आहे की या निमित्ताने का होईना शिवसेना आणि भाजप या दोघांनीही मिळून विरोधकांची स्पेस मात्र नक्कीच कमी केलेली आहे. हेही तितकंच खरं आहे. सगळ्या मान्यवरांचे आभार की तुम्ही या कार्यक्रमामध्ये सहभागी झाला, तुमचे मुद्दे या कार्यक्रमामध्ये ठेवले. उद्यासुद्धा आपण वेगळ्या विषयावरती येत्या सोमवारी आपण भेटणार आहोत रात्री 8 वाजता. तोपर्यंत नमस्कार. प्रेक्षकांसाठी खुश खबर. साम टीव्हीच्या सुप्रसिद्ध सुगरण कार्यक्रमातील खमंग, रुचकर आणि चमचमीत रेसिपी आता YouTube वर लवकरच.